ठाणे महापालिकेतील कामगार कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या विषयावर अतिरिक्त आयुक्त 2 श्री प्रशांत रोडे यांच्याबरोबर मान्यताप्राप्त म्युनिसिपल लेबर युनियनची बैठक पार पडली। यावेळी आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे मान्य करण्यात आले। जादा कामाचा भत्ता तसेच इतर सर्व प्रचलित भत्त्यात वाढ व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी व इतर सुविधांबाबत चर्चा करून करार करण्याचेही यावेळी मान्य करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने या कर्मचाऱ्यांची यादी पूर्ण करून ती युनियनला देण्याचे मान्य करण्यात आले आहे। म्युनिसिपल हाऊसिंग योजना लागू करण्याबाबतचे धोरण अंतिम टप्प्यात आले असून कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याबाबतची पॉलिसी लवकरच जाहीर करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे। ज्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी या योजनेअंतर्गत घरे दिली आहे ती घरे नावावर करून देण्याचे सांगण्यात आले आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तृतीय श्रेणीत पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या महिना अखेरपर्यंत आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त श्री प्रशांत रोडे यांनी दिले आहे। ठाणे महापालिकेच्या सेवा शर्ती भरती नियमात अग्निशमन दलासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्ष अनुभवाने असलेली अट 3 वर्ष करण्याकरिता शासनाने प्रस्ताव पाठवण्याचे यावेळी मान्य करण्यात आले आहे। 6व्या वेतन आयोगाच्या करारातील शैक्षणिक भत्ता कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कॅशलेस विमा योजना पॉलिसी व कंत्राटी कामगारांना ग्रॅज्युटीबाबत एक समिती नेमून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार असून कंत्राटी कामगारांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना विमा पॉलिसी लागू करण्याबाबतही धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असेही मान्य करण्यात आले आहे। मूळ सफाई कामगार असलेल्या फायलेरिया विभागातील 29 फील्ड वर्करना सफाई कामगारांचे फायदे लागू करण्याबाबत झालेल्या ठरावाचा शासनाकडे पाठपुरावा करून 2016 झालेल्या ठरावाला मंजुरी घेण्याबाबतही प्रयत्न करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। यावेळी प्रशासनाच्या वतीने उपायुक्त मुख्यालय श्री गोदेपुरे कॅफो श्री शिंदे कार्मिक अधिकारी श्री दयानंद गुंड वैद्यकीय अधिकारी सौ राणी शिंदे उपस्थित होत्या। तर युनियनचे वतीने कार्याध्यक्ष मोहन तिवारी, सरचिटणीस चेतन आंबोळकर, उपाध्यक्ष बिरपाल भाल, कोषाध्यक्ष विजय खानविलकर, उपाध्यक्ष बालू मुंडे, माधुरी वाघेला, चिटणीस सुरेश इंगळे, नरेश पाटील, बाळाराम महाडिक, कैलास पवार, उत्तम रामगुडे, मुख्यालय युनिट प्रमुख संतोष चव्हाण, सरचिटणीस सुनील चौरे, शिवाजी मेंगाळ, रमेश सवर, संदीप बनसोड, सचिन खेडेकर, पाटील हेमंत कोरडे उपस्थित होते। बरोबर आज चर्चा करण्यासाठी रोडे साहेब यांनी आम्हाला वेळ दिली होती। विशेषकर यासाठी मी आयुक्त साहेबांचे, महापौर मॅडमचे आणि रोडे साहेबांचे तसंच संपूर्ण प्रशासनाचा मी सर्वप्रथम आभार मानतो। पुष्कळ आम्हाला मदत केली आणि या सर्वांच्या मदतीने आजचा हा एक प्रथम म्हणजे कामगारांच्या जे 10, 20 आणि 30 ही जी आश्वासित प्रगती योजना होती ती हे मार्गी लावण्याचं मान्य केलेलं आहे त्यांनी कामगार। त्यानंतर कामगारांच्या आणि येत्या आठवड्यात त्या घरांची किती घरांची व्यवस्था ते आता करू शकतात। माझ्या मागायला असं काहीतरी होतं। सर, कामगारांच्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज उपायुक्त रोडे साहेब यांच्याकडे एक बैठक लावली होती। महापौर होते, त्यामध्ये सर्व पदाधिकारी देखील होते। काय नेमके मुद्दे होते आणि कशा प्रकारे यामुळे कामगारांना फायदा होणार? कामगारांचे बरेच प्रश्न होते, त्यातले आम्ही 60% तरी प्रश्न आज मार्गी लावलेले आहेत। अधिकाऱ्यांचे, आयुक्त साहेबांचे, महापौरांचे, रोडे साहेबांचे, सर्व प्रशासनाचे आम्ही आभार मानतो त्याविषयी। विशेष म्हणजे कामगारांचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न होता ते 10, 20 आणि 30 ही आश्वासित प्रगती योजना जी आहे त्याचा लाभ कामगारांना हवा होता। ती फार किचकट प्रक्रिया होती, ती आज त्यांनी मार्गी लावलेली आहे। 10 आणि 20 या ज्यांचे वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना ती योजना लागू करण्याचं त्यांनी आज आश्वासित केलेलं आहे। येत्या आठवड्यात त्यांना ती लागू होईल। त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न जो होता की कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जो आहे तो वाढीव जो असतो, ज्याचा आम्हाला 7वा वेतनचा हप्ता त्यांनी दिला, तर त्याची रिसीट आम्हाला 6व्या वेतन आयोगच्या वेळेस मिळाली नव्हती। ती रिसीट आम्ही देण्याची त्यांना विनंती केली, ती पण त्यांनी मान्य केलेली आहे।
त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना जी आहे 25 वर्ष ज्या कामगारांना, सफाई कामगाराला पूर्ण झालेले आहे, त्यांना स्वतःचं घर महापालिकेने देणं बंधनकारक होतं. त्याबाबत देखील चर्चा झाली. त्याची अपग्रेड यादी आम्हाला ते देत आहेत आणि जेवढी घरं अवेलेबल आहेत त्यांना येत्या आठवड्यात ते काम मार्गी लावणार आहेत असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यानंतर ठाणे महानगरपालिका चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना तृतीय श्रेणीमध्ये प्रमोशन बरेच दिवसापासून पेंडिंग होते, ते देखील त्यांनी मार्गी लावलेले आहेत. तर असे महत्त्वाचे अनेक विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच त्यांनी मार्गी लावलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्या सर्वांचे तिथेच आभार मानलेले आहेत. आपल्या सर्वांसमोर पुन्हा एकदा संपूर्ण प्रशासनाचे मी आभार मानतो आणि महापौर मॅडमचे आभार मानतो. जगदाळे साहेब, पवन कदम साहेब यांची खूप मोलाची मदत आम्हाला ह्यामध्ये झालेली आहे, त्यांचे देखील मी आभार मानतो.